नर्मदे हर. आज दिनांक 21 नोव्हेंबर 2025 आम्ही निघालो आहेत. नाही, आज नर्मदा पाईपलाईनचा 19वा दिवस आहे. आम्ही आता गोरा कॉलनीवरून पोईच्यासाठी निघालो आहे. आज दुपारचं जेवण पोईच्याला, बरोबर, कांद्रोजला होणार आहे. आणि तिथून आम्ही पुढे मुक्कामाला ठरवू आता कुठं जायचं आहे ते. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळी 6:30 वाजले. चालून आल्यानंतर पुढे इथं बोरिया गावात आलोय. बोरिया गावात आम्हाला चाय प्रसादी दिली जाते. इथे चाय प्रसादी दिली जाते. नर्मदे हर. तर आपण इंद्रवर्ण गावात प्रवेश केला आहे. इंद्रवरणाला एक प्राचीन मंदिर आहे. परिक्रमा मार्ग इकडे वाटतं, इकडनं पण आहे. पण आता आपण प्राचीन एक मंदिर आहे तिथून वरुणेश्वर महादेव यांचं दर्शन घेणार आहोत आणि पुढे परत परिक्रमाच्या मार्गाला लागणार आहोत. नर्मदे हर. मैयाचं दर्शन आहे असे. नर्मदे हर. आणि इकडं महादेव मंदिर आहे. नर्मदे हर. वरुणेश्वर महादेव मंदिर, प्राचीनकालीन वरुणेश्वर महादेव मंदिर तिथे अशा पद्धतीने. वरुणेश्वर महादेवांचं दर्शन घेऊन आता आम्ही पुढच्या मार्गाला लागलो आहेत. नर्मदे हर. इथून या पद्धतीने आता मैयाच्या किनाऱ्यावरून मार्ग आहे आपल्याला. आज मैयाच्या किनारा आहे लाभलेला. आज आता भरपूर वेळ मैयाच्या किनाऱ्यावर होणार आहे आपला प्रवास. नर्मदे हर. आजचे सूर्यनारायणचे दर्शन आणि मैयाचे दर्शन आज आम्हाला जवळजवळ सोबतच भेटलंय. नर्मदे हर. काम चालू आहे, संवर्धनाचं काम चालू आहे. आणि परिक्रमावासी इकडं आता ह्या पुलाच्या वरती चढून पलीकडे आपल्याला परत खाली उतरायचं आहे. मग यासाठी काही लोक आपले परिक्रमावासी जे सोबत होते ते पलीकडनं रस्ता मार्गाने गेले म्हणून आमची ताटातूट झाली. ते थांबले तिथं सांगतायत. आता बघूयात भेटतात की नाही. आणि आम्ही 6 जण सोबत चालतोय एकमेकांसोबत. नर्मदे हर. आता पगडंडी मार्गाने आलोय. ते पलीकडचं कन्स्ट्रक्शन काम होतं, खदान होती. ही अलीकडची खदान अशा पद्धतीने आहे. ते तर एक गाव लागतंय. त्या गावातून पुढे जाणार आहोत. पुढे आल्यानंतर नर्मदे हर एक मंदिर आहे. थोडंसं वास्तू त्याची ढासाळली आहे पाण्याच्या याच्याने. वैद्यनाथ तीर्थ अश्विनी कुमार तपस्वस्थली व्यावेश्वर तीर्थ अन्नक्षेत्र असा आश्रम आहे. इथे बालभोगची सेवा दिली जाते सगळ्या परिक्रमावासियांना. नर्मदे हर. मैयाच्या तटावर बसून आहे. नर्मदे हर. छान वाटतं.
नर्मदे हर. आजचा प्रवास मैयाच्या किनाऱ्यावरून अगदी जवळून चाललेला आहे. छान वाटतं. इथं अशा प्रकारे एक छोटी नदी आहे. ते इथं आपल्या नर्मदा मैयात विलीन होते. इथून आपल्याला पाणी बघा किती स्वच्छ आहे, एकदम ट्रान्सपरंट. असा एकदम कडेवरनं प्रवास चाललाय. खूप छान वाटतंय. रामपुराच्या घाटावर खूप सारी गर्दी दिसते दुरून. मोबाईल मध्ये दिसत नसेल. खूप छान वाटतंय. एकदम स्वच्छ. तुम्ही तळही पाहू शकतात. मैयेचं एवढं स्वच्छ आहे. खाली गवत आहे. सगळं वरून एकदम स्पष्ट दिसतंय. असं आपलं मैयाचं निर्मळ पाणी आहे. नर्मदे हर. चालून आल्यानंतर परिक्रमावासी विश्रांतीसाठी थांबल्यात. नर्मदे हर. नर्मदे हर. असं चिखलाचा रस्ता आता आलेला आहे. परिक्रमावासी आता चिखलाच्या रस्त्यातून पलीकडे जात आहेत. सगळ्यांनी चप्पल हातात घेतली आहे, कारण चप्पलवर पाय सटकू शकतो आणि पाय मुरगळू शकतो. नर्मदे हर. रामपुराच्या अलीकडे इकडे रामपुराचा घाट आहे दिसतोय तो, आणि इथं रामपुराच्या अलीकडे असा एक रस्ता आलाय. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर इथे रामपुराच्या आश्रमात आम्ही आलोय. थोडं 10 मिनिटं विश्रांती घेऊन पुढे लागणार आहेत मार्गाला. नर्मदे हर. हे महाराज तिथं सेवा देतात. रामपुराच्या आश्रमातून आम्ही निघालोय पुढच्या आश्रमाकडे, कारण अजून तिथं स्वयंपाकाला हे नव्हतं. पुढे सदाव्रत आश्रम आहे. आम्ही तिथं सदाव्रतच्या इथं जेवणासाठी जाणार आहोत. आमच्या महिला मंडळ स्वयंपाक करतायत. जे महिला मंडळ पुढे गेलेत ते काय, आम्ही थोडं ते रस्ते मार्गाने गेले. आज वाटा चूक झालती. आम्ही नदी मार्गाने आलो. आम्ही राहिलो थोडं मागे आणि ते पुढे गेलेत. नर्मदे हर. आल्यानंतर जुना रामपुरा या गावात आम्ही आलोय. अशा प्रकारे गाव आहे. नर्मदे हर. अशा प्रकारे आपलं आश्रम आलेलं आहे. इथून पिलबागेच्या शेजारून रस्ता आहे. छान असा पिलबाग आहे. नर्मदे हर. श्री धनेश्वर महादेव नर्मदा अन्न क्षेत्र श्री जानकीदास बापू यांचा आश्रम आहे. इकडे पिलबाग आहे आणि इकडे एरंडी, त्याच्यावर आपण एरंडी तेल बनवतो ती एरंडी. इकडं करडई बाग आहे. नर्मदे हर. समोर आश्रम आहे. आता धनेश्वर आश्रमात परिक्रमावासी आहेत तिथं. इकडं नर्मदे हर.
खूप जुनं मंदिर दिसते, वास्तू दिसते, कलर करून नवी करण्यात आली. कारण दगडाचे खांब, धनेश्वर महादेव मंदिर, इकडं लोकेश्वर महादेव मंदिर समोरासमोर. लोकेश्वर महादेव मंदिर एकदम जुना, खांब सरा आणि वरती त्याचं गुंबद छान असं. नर्मदे हर. आणि इथून धनेश्वर महादेव मंदिर. धनेश्वर महादेव मंदिराचं महत्व आहे, प्राचीन कथा आहे. शिवपुराण, नर्मदा पुराण याच्या अनुसार राक्षस ने बहुत तपस्या की, भगवान महादेव ने उस पर राक्षस पर प्रसन्न हुए और राक्षस को वरदान मांगने को. असुर ने वरदान मांगा कि मैं जिसी की मस्तक पर हाथ रखूं वो भस्म हो जाए. तो भगवान ने वरदान दिया. तब भस्मासुर ने शिव के सिर पर हाथ रखने की कोशिश की तो महादेव वहाँ से भागकर नर्मदा किनारे यहाँ आकर छिप गए, जिससे उनका नाम कुलेश्वर महादेव पड़ा. और जिसकी वजह से कुबेर भगवान 100 साल तक तपस्या की और धनेश्वर महादेव की साधना की, जिससे धनेश्वर महादेव का प्रथम कुबेर के नाम से भी प्रसिद्ध हुआ. उत्तर वाहिनी का तट होने के यहाँ जो भी शुभ कार्य किए जाते हैं, जैसे पूजा पाठ, जप तप, हवन दान आदि, उसका 100 गुना फल प्राप्त होता है. उत्तर वाहिनी 1943 में जयराम दास जी तपस्वी बाबा ने सुरू केले. हे अशा प्रकारे धनेश्वर महादेवचं महत्व आहे. नर्मदे हर. हर. भोजन प्रसादी घेऊन आपण आता निघालोय पुढे. आणि मागे जे मंदिरचे आपण महादेव दाखवले होते, आम्हाला तिथल्या महाराजांनी सांगितलं की पूर्ण भारतवर्षात हे एकमेव असं मंदिर आहे की जे दोन शिवलिंग एकमेकांच्या समोर आहेत. त्या व्यतिरिक्त असं मंदिर कुठेच नाही. आणि हे खूप पुरातनकालीन मंदिर आहे. त्याच्यावर आपण दाखवल्याप्रमाणे माहिती आहे तशा पद्धतीने. पण महाराजांनी जी माहिती दिली की बुवा भारतवर्षात असं दुसरं कुठंच मंदिर नाही की दोघं एका मंदिराचं समोरासमोर जवळ मंदिर आहे आणि एकमेकांच्या समोर शिवलिंग आहेत, अशी माहिती आज नवीन काहीतरी भेटली आपल्याला. सांगावीशी वाटली आणि आम्हालाही छान वाटलं. आता आम्ही जातोय पुढे मुक्कामाला. तिथं मग आज मुक्काम करून उद्या पोईचा म्हणून एक ठिकाण आहे, तिथं पण पाहण्यासारखं आहे. उद्या तिथं आपण दुपारून जाणार आहोत. उद्या आपण पोईचाचा आपण तुम्हाला दाखवणार. नीलकंठ धाम. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर इथे सुंदर असं वृक्ष, आणि एक वटवृक्ष, वेल वाटतं त्याच्यावर, आणि एक वटवृक्ष असं छान दिसतंय, जणू काही कमानच आहे. खूप जुनं असावं. पारंब्या जमिनीला भिडल्या आहेत. इकडं पाण्यात काही पारंब्या गेल्यात. नर्मदे हर. या गावात असेच जुने वृक्ष आहेत, पुढे पण दिसत आहेत. नर्मदे हर. मंगल ग्रह द्वारा स्थापित श्री मांगलेश्वर महादेव मंदिर तीर्थ, उत्तर वाहिनी, नर्मदा तट. दिव्यधाम आश्रम इथेही मोठा आश्रम. मांगरोळ गावात आलोय आपण आता. इथून आता आपण पुढे मार्गस्थ होतोय. नर्मदे हर. मांगरोळ गावापासून निघालो होतो, पुढे जात होतो, तेवढ्या तिथे एक बाबाजी आहेत. त्या बाबाजींनी आम्हाला आवाज दिलाय चहासाठी. तर आम्ही आता चहासाठी त्या बाबाजींच्या घरी जातोय.
इथं परिक्रमावासींसाठी चाय सेवा दिली जाते मांगरोळ गावात. नर्मदे हर. हे तर पुढे तुम्ही म्हणून पुढे आल्यानंतर संत शिरोमणी महाराज अवधूत उदासीन आश्रम लागलेलं आहे. उदासीनच्या बाजूलाच लगेच लागून तपोवन आश्रम सुरू झालाय. खूप मोठा आश्रम दिसतोय. पण आम्हाला कुठं जायचं आहे माहित नाही. चालतोय आता. नर्मदे हर. श्री स्वामी रामानंद आश्रमाकडे आम्ही परिक्रमावासी सगळे चालले आहोत. आजचा मुक्काम परिक्रमावासियांसाठी श्री स्वामी रामानंद संत आश्रम उत्तर वाहिनी परिक्रमा मार्ग हा. इथे मैयाच्या तटावर आश्रम आहे. असं एकदम शांततेत प्रसन्न वातावरण वाटतंय आणि आम्ही तिथं जातोय. नर्मदे हर. स्वामी आश्रम अशा प्रकारे आश्रम आहे. नर्मदे हर. असं एक कमलकुंड आहे. तिथं सगळे कमळचे झाड आहेत. फुलं तर अजून आलेली नाही आहेत पण पूर्ण कमळ. असं मोठं छोटंच कुंड आहे. कमलकुंड म्हणून नाव दिलेलं आहे त्याला. नर्मदे हर. आता आपण बाकी परिक्रमावासींची हे होते आरती चालू आहे. आपण ही आरती करूयात. नंतर आश्रमात एक फेरी मारायला जाऊ आपण. मंदिराचा व्ह्यू असा आहे. फ्रंट व्ह्यू. जय विजय अशा दोन मूर्त्या आहेत. त्याची घंटा झाली आहे. सगळे परिक्रमावासी जेवणासाठी हॉलमध्ये जात आहेत. आपण पण जातोय. कमंडलो घेऊन पंगत का समय संध्या 7 से 8 बजे तक, सुबह 11 से 12 बजे तक. नर्मदे हर. भोजन प्रसादी अशा पद्धतीने लागली आहे. भजन चालू आहे. थोड्याच वेळात आता भोजन पण येईल. आरतीची तयारी झाली आहे. सगळेजण आरतीसाठी आलेले आहेत.